सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। रेवराल गावात कचऱ्याचे साम्राज्य, स्वच्छतेचे अभाव। मौदा तालुक्यातील पंचायत समिती गटविकास अधिकारी विजय झिंगरे यांचे दुर्लक्ष। कुंभकर्णी झोपेतून कधी जागणार प्रशासन। स्थानिक प्रशासनाचं इतर रोगांना आमंत्रण देत असल्याचं मोठं दृश्य। संबंधित जेई मूग गिळून गप्प। रेवराल गावातील नाल्या साफसफाईकडे स्वच्छतेचे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष करण्यात येत आहे। गावातील नागरिक त्रस्त। वार्ड क्रमांक 4 मधील स्टेशन रोडवरील रस्त्याच्या बाजूने चालू स्थितीत असलेली नाली तोडून त्या ठिकाणी नवीन नालीचे बांधकाम करण्यात आले। अंदाजे 500 मीटर नालीचे बांधकाम करण्याकरिता 6 महिने कालावधी लागला, तरीही ती अपूर्ण आहे। त्यावर झाकणे ठेवण्यात आले नाही। त्यांच्या घराजवळ झाकणे आहे, त्यांनी ठेवण्याचे स्वतः प्रयत्न केले, पण झाकणे निकृष्ट दर्जाची असल्याने ती नालीत पडली। त्या झाकणाला चेंबर उचल करण्याकरिता साखळी नाही आणि पाणी जाण्याकरिता गड्डे पण नाही, त्यामुळे पाणी नालीत जमा राहते। सध्या डेंग्यू, चिकनगुनिया, हिवताप सारखे आजार सगळीकडे पसरत आहेत। त्यात नालीचे झाकण उघडे पडलेले असल्यामुळे पाणी जमा राहते। या नालीजवळ लहान मुलांची शाळा सुद्धा आहे। आजपर्यंत एकही वेळा नालीची सफाई करण्यात आलेली नाही। ग्रामपंचायतमध्ये ग्रामविकास अधिकारी यांना बोलले असता सरपंच मनीषाताई पाटील यांच्याशी बोलले असता उत्तर सचिव पाटील मॅडम आणि कर्मचाऱ्यांनी दिले। नालीचे बांधकाम जमिनीवर असल्यामुळे पाऊस आल्यानंतर नालीचे पाणी उलट लोकांच्या घरात शिरण्याचे प्रकार घडत आहेत। गावामध्ये समाज भवन बांधलेले आहे, परंतु त्याचा वापर गावकऱ्यांच्या कामात न येता बाहेरगावी बांधकाम सुरू असलेल्या लेबर व ठेकेदारांकरिता येत आहे। गावात कार्यक्रमासाठी समाजभानची मागणी केली असता लेबर राहत असल्यामुळे तुम्हाला देता येणार नाही, तुमची व्यवस्था तुम्ही बघून घ्या, असे उत्तर सरपंच मनीषाताई पाटील देतात। त्यामुळे समाजभान हे बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराची लेबर आणि सिमेंट सामान साठवणुकीसाठी काय, असा प्रश्न गावकऱ्यांकडे समोर निर्माण झालेला आहे। जिल्हा परिषद शाळेसमोर असलेल्या मैदानाचा वापर मागील वर्षभरापासून फक्त ठेकेदाराचे मटेरियल ठेवण्याकरिता ठेका दिसून येत आहे। त्या व्यतिरिक्त त्या मैदानात ठेकेदारांची गाड्यांची ये-जा असल्यामुळे चिखलाचे साम्राज्य झाले आहे। याच परिसरात श्रेणी 2 चे हनुमान मंदिर, जनावरांचा दवाखाना, PHC दवाखाना, जिल्हा परिषद शाळा आणि गावाच्या कामासाठी महत्त्वाचं आणि मोठं मैदान आहे, परंतु ग्रामपंचायत प्रशासनाचे चुकीचे नियोजनाचे फक्त ठेकेदाराचे मटेरियल ठेवायची जागा एवढाच त्याचा वापर केला जातो का, असा प्रश्न सर्वसामान्य जनतेतून निर्माण होत आहे। सिटी इंडिया न्यूज करिता अरोलीवरून प्रतिनिधी विजय चिलकुरी। बोला, तुमचं नाव? राजकुमार जानबाजी मदनकर, मी रेवराळ वार्ड नंबर 4 मधून बोलत आहे। या नालीमुळे आमच्याला खूप त्रास होत आहे। 6 महिने जवळपास जास्ती झाले आहे। या नालीचं बांधकाम अधूर आहे आणि नालीवर जे काही चेंबर बनवले आहे ते तुटक होत आहेत। त्याच्यामुळे काही चेंबर ओपन पण आहेत आणि ओपन असल्या कारणानं आमच्या वार्डामध्ये मच्छरचा प्रादुर्भाव जास्त वाढत आहे आणि या मच्छरमुळे माझे 2दा मुलं तब्येत खराब झाली त्यांची। आणि जास्ती पाऊस आलं तर उलटं त्या नालीचा पाऊस आमच्या पटांगणामध्ये जमा होऊन ते आमच्या घराच्या मागून पूर्ण टोंगरावर पाणी जमा राहते। बरं, या विषयावर तुम्ही सरपंच व सचिव साहेबाशी कधी बोलणं केलं काय? या विषयावर आम्ही सरपंच मॅडमला कित्येकदा बोलवून त्यांनी फोन करून त्यांना बोलवलं, पण त्यांच्यासोबत पण चर्चा झाल्यानंतर पण ते सांगत होते हो हो करतो, असे करता करता जवळपास 6 महिने जास्ती ओलांडून हे काम आता पण अधूरच आहे। काम पूर्णपणे होऊन नाही राहिलं। माझे नाव गौरव बबनजी लेदे, मी राहणार रेवराल। बरं, तर सरपंचांना अगोदर सांगण्यात आलं की 8 महिने काम चाललं नालीचं। 300 फूट नाली होती, 150-300 फूट। तर नाली बनवून झाली आणि त्यांचे झाकणं बंद नाही केले, साफ करण्यातच आली नाही ते। आणि झाकणं बंद करायला आले ते म्हणतात साफ करायचं आमच्याकडं आहे नाही। सरपंचाला सांगून सरपंच काही लक्ष देऊन नाही राहिलं। सध्या सरपंच कोण आहेत आपल्या इथले? मनीषाबाई पाटील। बरं, तर याबद्दल मग आपण काय, म्हणजे आपल्या न्यूजच्या माध्यमातून काय सांगू इच्छितो? आम्ही हेच सांगू इच्छितो की आपलं कर्तव्य आहे सरपंच म्हणून, ते आपलं गावाच्या हिशोबानं केल्या पाहिजे।